हाऊ यू हाय नमस्कार मित्रांनो, कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत का? तर आज कसली फॉरेनला गेले नाही तर मी फॉरेनची पाटली नाही माहिती का तुम्हाला? तुम्हाला माहिती का फॉरेनची पाटली म्हणजे कशाला म्हणतात? तशी की त्यांच्या घरी बैलाची जोड असती, असे मालक असतात काम करणारे, त्याला म्हणतात फॉरेनची पाटली. मग बघितलाय गाडी हाणलेली बघितली सगळंच. त्याच्यामुळे मी आज आले रानामध्ये आमच्या मालकाकडे. आम्ही 2 दिवस गेलो फिरायला, लंडनला, गोवा लंडन सगळं फिरून आलात आम्ही, है का नाही? लय भारी भारी बघितलं, लय भारी भारी होतं तिकडं. पण आता हे रानात आलं तर रानातल्याशिवाय काय खरं नाही. हजारे उभा राहा तिथं, फोटो काढ द्या तुमचा. थोडं थोडं इकडं व्हा, बैलाच्या इकडं थोडं. सोन्याला म्हणा वरी मुडकं कर, म्हणजे सोन्याला बोललेलं कळतंय म्हणा ना. बरोबर. मालक पण आज लय चिकन चिकन दिसायलात तुम्ही, लय चिकन दिसायलात. काय मेळ झाला या? काय करावं आता? मध्ये फिरायला गेलात म्हणून चिकन झाला तो. असं होय? पावडर लावलं तुम्ही? हो हो हो. पावडर नाहीत, खोबऱ्याचं तेल लावते तोंडाला गुळची. तर तुमचं का आता सुरुवात केली म्हणल्यावर तुम्हाला किती टाइम लागेल? जाऊ दे, खायचं का इडा? अहो मग तुम्ही चिडा खा, तुमच्याच महाग पिढा जाऊ द्या, मला काय नको. हाय जिंदगी सुखी सुखी मला जगू द्या. आणि त्याला तोंडाला बांधा जरा त्या बैलाच्या. हुस उडत नाही, त्यांचं काम करायला त्यांचा ऊस खाल्ल्यावर त्यांचा हुस उडन. काय खातात मग? पाला पाला खातात काय? बरं बरं. आता तुम्हाला किती किती वेळ लागेल तुम्हाला? हाक मारली की तुझ्यापाशी मी हाक मारली की मालक मालक मी बी तुमची बायको हुशार आहे माहिती का? मी बी मला वाटलं इडीच काय की नाही, इडी नाही हुशार आहे. चला पाहुणा, हिच्या नादाला लागून आपलं सगळं वाट लागून. अहो वाट लागत नाही, चांगलं होतं. पण ऐका की, तर मी इथं बसू का मग सावलीला? जाय ना, काहीतरी बघ ना काम धंदा. काही नाही मला काम धंदा बघा. तुम्हाला फक्त तुम्हाला सांभाळायचंच काम आहे मला. मिस्त्री येणार म्हणजेच ना ते काय मला माहित नाही, पण मी तुम्ही तिथं मी लवकर उरका. किती वाजेपर्यंत आहोत हाणणार आहेत? आहोत किती वाजेपर्यंत हाणणार आहेत? 10:30 वाजले. 10:30 वाजेपर्यंत. काय मग मी तुमच्यापाशी इथं टाइमपास करते. चलवा चलवा लवकर लवकर गाडी. अहो डिझेलच आहे, त्यांना खाया पिया घातल्यावर घालावं लागतंय ना. ते काय असंच आहे का फुकट? काय म्हणलात? माती लावायची उसाला, माती लावायची. बघ ना, 2-3 महिन्यात हित आलाय. हो भारी झालाय, भारी झालाय. मध्ये सुद्धा येऊन जाईल. हो ना हो ना हो ना. आपल्याला पाऊस लागल्यावर घरामध्ये जायला जागा नाही आपल्याला बी. त्याच्यामुळेच म्हणतो मिस्त्री यायला जायचं. मी नाही जाणार बा. आपलं काय काम नाही. जे गड्याचं काम असतं ते गड्याने करायचं. बायाचं काम आहे चुलन मूल. मिस्त्री यायला माझं काम आहे का ते? तुमचं काम तुम्ही कसं करायला? माझं मला काम करावं लागेल ना. तुमच्या भाकर बिकर पाठवून द्यायची का? उगा उगा म्हणाले का? खरं खरं तुम्हीच येणार आहेत का मग? बरं 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 बरं. तर सगळेजण म्हणतात ताई एवढा नटून खोटून कशा काय राहण्यात गेल्यात. तर आम्ही इकडं कोट्यावर राहतो, तिकडं मालक आले इकडं कामाला, आणि मी त्यांच्या मागच गेली असते. पाळी घालीत तर बरं झालं असतं. त्या पाळी घालीत गेलते त्यांच्या मागं, तुम्हाला दिसलं असतं. म्हणजे तिथून खाली मला वाट होती जायला. इकडून आले, रानातून आले आणि घराकडे चालले. आता मालक आऊत घेऊन मी त्यांच्या मागे ऊसातून. मला का भेव वाटायची का? भेवना वाटायला, पण तिकडे वरी जायचं आणि पुन्हा खाली यायचं, इथूनच वाटायला लागते. तर मला शेतकरी भावांना मला असं विचारायचं आहे की शेतकरी भावांनो, तुमचा ऊस आहे का असा सांगा मला. आणि सगळ्या भागातच ऊस झाला आहे. आता बीड जिल्ह्यामध्ये ऊस झाला आहे पाणी झाल्यामुळं, आणि सगळीकडंच ऊस झाला आहे. कुणाकुणाच्या इकडं ऊस नाही ते सांगा. आमच्या इकडं एवढा ऊस असताना सध्या आम्ही लोकांच्या गावाला जातो ऊस तोडायला. एकदम महाराष्ट्र सोडून कर्नाटकमध्ये. ते का जातात तर तुम्हाला त्यांचं हे सांगते. कारण की गावाच्या जवळ असलं का नाही, काही बी काम निघतं आपलं, आणि लगेच घराकडं पळतं माणूस. मग त्या मुकदमाचं बी काम होत नाही आणि आपलं बी काम होत नाही. आणि लांब कर्नाटकात असलं मग वनली वन नुसतं कामच, काम काम काम. तोंड बी कापत आहे माहिती का? तसं काम करत असते ना आमचे मालक रोजची रोज. आणि जर समजा नाही काम केलं तर मग आमच्या बाजाराचं जरा अवघड होते, बाजार होत नाही. आणि जर काम केलं तर बाजाराच्या दिवशी सणाना पैसे घ्यायचं, सगळ्या बाजारात हिंडायचं चांगा. मालक राहील बाबा, कमून उभं राहिले काय माहिती. मी तुमच्या महागच आले.
ताटून आणते संग फिरल्यावर. नाही ताटत. तुला दवाखान्यात न्यावं लागेल आम्हाला. नाही ताटत नाही. आता रोजवर सगळं तुम्हाला घालवावं लागेल. अहो नाही काय म्हण कशामुळे आले माग माहिती का? तुम्ही काम करतात नाही करतात काय काम करताना करतात काम आलंच बघा ना तू मग यायची सांगतो मला, हाय का नाही? नाही त्याच्यामुळे नाही आले मला खरं सांग का सोन्या कसा चलतोय गुन्हे कसा चलतोय म्हणून बघायला आले. नाही तर आमच्या मागं मालच येत नाही गावात. नाही जाशील ताटून. नाही हो मी तर म्हणते यंदा गावातच उचल घ्यावा. उचल पैसा मुकादमाचा उचल म्हणजे काय कोणचे त्यांना नाही हो कुणाला बी म्हणा गावातच किती भारी भारी उसायचं आपल्या हा घेऊ किती तरी बसल्यावर बैठकीला बोलायचं. झालं ना आपला नवरा बायकोच्या विचारायला काय काम करणार तुम्ही नीच आहे. सोन्या गुन्हे राहतात आपल्यापाशी ह्यांना बी कामं लावायचं नाही तर 2-4 महिने भाडं घेऊन जायचं काम करायचं आणि राहायचं इथंच. काय करायचं आता अहो तिकडं वरी जावं आणि खाली यावं आणि म्हणून मी तुमच्या मागं आली माहिती का. कशाला वरी आता इकडून बाहेर निघते की मी असं कडीनं इकडून जाऊ का इकडून जाऊ का इकडून जाऊ मग इकडून जाऊ का वाट नाही का मला जायला हा या लवकर मग तुम्ही आता आव मी येते जाय अशी कोण पोरायचं बघ काय तर नियोजन. हो ते त्यांना ते मिस्त्री येणार आहेत म्हणा त्यांना गाडीवर आणायला कोणाला पोरायला बरं त्यांचं झालं की मग सांगितलं इकडे पाठव हां मी येतो तिकडे बरोबर मग जाते तिथून डबलला हाणते सांगितलं बरं सिंगलला इकडे तिकडे सांगितलं पाठवून तुम्ही काय करू तुम्ही येतात माझ्यासोबत पहिलं फिलं बांधेन ना येतो ना मी माझ्यासोबत येतात तुम्ही बरं गाडी चालेल उभं कर म्हणा इथून ये म्हणा बरं बरं दिसते का ती गाडी हो दिसते ना ती का ती काय तिथे दिसते रोड आहे जवळ जा जाती जाती का अशी जाती का बरोबर जा 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 अलीकडे घ्या ते ऊस निघते सगळं शिस्त धरून काम करावं लागतं हे ना ऊस लावलाय कशाला मग काढायचं काय? जाऊ का मग मी तर हा काही या पावसाळ्यामध्ये राहणं जे होणार आहेत का कामाला लागणार आहे तर इकडून जाऊ का इकडून जाऊ मला काही कळणार इकडून जरा वाट जवळ आहे इकडून जरा लई लांब आहे इकडूनच जाते कसलं ढेकळं असल्या ढेकळातून चालू लागते काचा तेव्हा मेळ लागतोय तर मी म्हणतात काम करीत नाही फलानं बिस्तानं चलत नाही का जागेवर थांबती बसती मालकाच्या मागं तरी काय आवाज लागते ना मला इकडं उठून खरं मी चक्का येणार का काय मला लय दगड ना रानामध्ये ह्या काय दगड याच्याची बी मुसन असती म्हणून ह्यांनी रानावाले नाही का घ्यावा दगड येचून माळ रानाचं रान आहे माळ रानाचं हे तर केवढा दगड आहे झपक्या तर भावांनो तुमची शेती कशी ती आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्हाला तर नाही आम्हाला सांगायला लोकांची शेती दाखवायला तुम्हाला आम्हाला जर शेती असती तर आम्ही काय कारखाना सोडून दिला असता ऊस इथं जवळच तोडला असता आमच्या शेत बी जवळच बघितलं असतं पण आमच्या नशिबातच शेत नाही काय करावं फक्त 1 ऊस तोडायचा आणि भरून द्यायचा तेवढंच आहे पण आमच्या माला काही हे होत नाही तर म्हणते आता हे जी रोजाने कामाला जातं ते आपलंच रान त्यांचं मानाचंच नाही तेवढं काम संपूस तर काम संपलं गेलं की दुसऱ्याच्या रानात मला कुठं कामाला फलाण्यांच्या रानात आहे जा ते मग त्यांना हुडकीत धापा भरल्यात मला बी आले चांगलं वाटायला आता मी इकडं आता घरी सुनबाई काय करायला लागले ते बघावं लागेल चला आता भेटू घरी सुनबाई कशी बडबड एकटीनेच केल्यावर कसं होणार आहे मी वाटा चलत मला बी पाहिजेत ना बोलायला सोबत कोणतरी बोलायला असं जरा भारी वाटतंय सुनबाई काय करायला ते हाव भेंडी बनवायला काय ते एक टाकून म्हणलं संध्याकाळी दे बाप्पा मावळून ना तशी भेंडी बनवायची म्हणल्यावर कडे टाकावं लागते एकदम टाकली तर बसणार नाही असं वाटायचं मला. तू काय खायलास रे चिकन फ्राय खायलास
नुसतं रात्रीचं म्हणते सकाळचं म्हणा की जरा तरी तारीफ करीत जा. हे जरा तरी तारीफ करीत जा रे. काय माहिती गाणं तुमचं चालू आहे? कोणाचं चालू आहे? आ तुमच्या ते कोयत्याला द्या की कपडे मागत होते त्या पोरीला. अहो, ते तुमच्या दुसऱ्या कोयत्याला मागत होते ते कपडे. जरा असं थोडंसं. तुमच्याच पैशाला जरा. मागत होते. वहिनी साहेब तुमच्याच कोयत्याला धर थोडस असं धर धर बाय धर तू याकडे तरी धर. वहिनी साहेब म्हणा तुमच्याच पैशाला मागत होते आम्हाला नाहीत घालायची. शिनबाईने वांग्याची भाजी मस्त केली, भाकरी केल्या का रानातून आल्या मला जेवायला. मालकाने रानात सांगितलं डबा द्या म्हणून, आणि पुन्हा म्हणजे नाही मग काय करायचं. डबा द्या म्हणून म्हणले तर फोन लावून बघा ना. फोन लावायचं का त्यांच्या जवळून चालली मी आता, तुला माहिती आहे का? कान यायला लागलाय, आवाज यायला. किती केला भाकरी? 10-12 केलं. हे ताजीच आहे ना? 10. सांगितलं एक खाल्ली, मी एक खाल्ली. मी खाल्ली केव्हा खाल्ली? शेळी केव्हा खाल्ली? ताजी अर्धी खाल्ली आणि ती वर अर्धी चेक आणि- खाल्ली. आता जेवढा येऊ सकाळ हा आता जेवली की. चहा प्यायना ना काल मी. कुठे गेलता तू? कुठं जावा काल एकटे गेलेत ना आणि मला तुम्हाला म्हणतात काय एकटा नाही गेला तू, 3 मित्र बसून बरं घेऊन थांबा गेला. ना. मग तुम्हाला काय म्हणले फोन लावून तिला चल म्हणलं तर आला. मी फोन लावला बरं का, म्हणलं मला कुठं आहे मला पण यायचंय. तुला नेणार राव म्हणतोय ना मी मित्र अजिबात घेऊन नेणार जाणार नाही म्हणलं तुला. होतं ना. मित्र 2-4 घेऊन गेला. काय शांतीला म्हणलं तुझी? काय नाही बरं वाटलं राव वंडीला बरं. आम्हाला बी बरं वाटलं असतं ना जरा नेलं असतं तर. तुम्हाला जसं वाटलं मला करमायला नव्हतं ना इकडे आम्हाला 2-4 बी दिवस. करमायला नव्हतं ना, आम्हाला बी यायचं नव्हतं. जातो का सोबत काय तिकडे गेली सांग. सांगलीला हो जागी मला जातो मग मी मी जाऊ का? जातो का मी. साताऱ्याला काय जा. ह्यांना सोडणं सुटत नाही. माझं मी करते इथं, भाकरी करते, कालून करते, चट करते. आम्हाला दोघाला काय लागत आहे? त्या गाण्यासारखं होतं लगेच मला. का पण हसलीस? लाईट गेली म्हणून तुला वाटलं काय मी लाबड बोलायली म्हणून? सोडून का मी तुम्हाला जीवायचं राय? और मला कोण जा म्हणलं ना कुठं तरी बाहेर लगेच मला ते गाणं आठवत नाही जात आहे तुम्हाला सोडून. होय आई काय नवा मला हिड्याला कर मग मी नाही का तिकडे कर मग. कोण बी मला म्हणलं की सोन्यातून जा लगे माझ्या गाणं ध्यानात येतं एक. कोणतं रे? काय सांगू राणी मला गाव सुद्धा. बघ मग कसं कामासाठी जावं लागतं पोटासाठी, काय होतं त्याला? नाही आम्हाला पोटच भरायचं नाही. आता राहतातच किती आम्ही इथं 2 जण राहतात. फिरता मी ते पप्पा चौघाच्या करते भाकरी. काय 6 भाकरी केल्या पुढची भाजी किती तरी भागत आहे आमच्या. नको करू तू आम्ही करतो थांब. मी तेच म्हणणार होते. कुठे वाय बॅटरी त्या हातातून नाही लागली, नाही राहू दे, नाही लावायची. दिसणार नाहीत ना तुम्ही. आनंद ते कालचं गाणं काढलेलं बघितलं हिच्या सोबत नटलेलं खटलेलं, काय गाणं होतं रे ते? काय कडक दिसते मॅडम. त्याच्यामधला माहिती का सगळ्यात डॅन्स मला काय आवडलं माहिती का? डॅन्स म्हण. मला सांगायचं पुढं ते आधीच नाव घेऊन बसते मी. मला काय आवडलं माहिती का तुझा डॅन्स? एकदा डबल एकदा करून दाखव ना. खरं 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 माहिती का? लयच भारी वाटला डॅन्स. आणि हिचा काय विचार होता? मॅडम नटून दिसलेली, खरंच ते नटल्यावरच करायला लागली होती. ती म्हणजे तसं नका काढाय दुसरा काढा. नाही भारी होता का डॅन्स? कसला भारी वाटायला लागला होता माहिती का? त्यांना असं मी घालत केलं नव्हतं का, त्याच्यामुळे त्यांना म्हणलं दुसरा काढू. हा. तर हे म्हणले मला काय नाही करायचं, मी नाही काढणार. नाही तरच असते ऍक्टिंग मध्ये काही नसते. ऍक्टिंग मध्ये सगळं हे असते. बघ बरं 1 रुपया पाडायला लागली तुझे पाय त्याला हात लागली होती. त्याच्यामुळे त्यांच्या पडलेत की मग. असं केलंय का? दोघं एकामेकाच्या पडतात. तर भावानं आणि बहिणीनं आजचा ब्लॉग कसा आला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.